नमस्कार, मी मनुश्री पाटील. श्रेष्ठ महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण अशा व्यक्तीला भेटणार आहोत जो ॲक्टर तर आहे, त्याचबरोबर फिल्म मेकर आहे, एंटरप्रेन्योर आहे. वेगवेगळ्या भूमिका तो बजावतोय, पण त्याची स्वतःची अशी एक वेगळी ओळख आहे आणि ती ओळखच जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. नक्षत्र बागवे आपल्याबरोबर आहे. नक्षत्र, स्वागत आहे तुझं. धन्यवाद. बघ, मी तुझी ॲक्टर म्हणून ओळख करून दिली आहे, फिल्म मेकर म्हणून केली, अगदी तुझा बिझनेस आहे, एंटरप्रेन्योर आहे. स्वतःची अशी काय वेगळी ओळख आहे तुझी? आणि कारण तुझ्या फॉलोअर्सकडनं सुद्धा मला बऱ्याचशा तुझी ओळख कळते. काय नेमकं तू स्वतःला रिप्रेझेंट करशील? एक माणूस म्हणून करेन, कारण ज्या समूहातनं मी येतो, LGBTQ कम्युनिटी, त्याला एक माणूस म्हणून पण आज समाज बघत नाही. पण मला वाटतं मी एक सर्वसामान्य मराठी मिडल क्लास परिवारातला आलेला मुलगा आहे आणि त्यातनं पण येऊन म्हणजे डोंबिवलीसारख्या ठिकाणी माझा जन्म झाला. 7 वाजेपर्यंत खाली खेळायचं, मग शुभंकरोती म्हणायचं, असं 90s किड्सचं माझे संस्कार असून पण मग पुढे येऊन या गोष्टी ज्याला रायट किंवा रिव्हॉल्ट असं म्हणतात की हे कसं शक्य आहे करणं, ते करताना एक माणूस म्हणून पुढे आलो आणि माणूस म्हणून ओळखलं जास्त आवडेल मला. निश्चितच. पण आता तू उल्लेख केला की LGBTQ मधनं तुझा आलाय आणि हे वेगळं काहीतरी ऐकायला मिळायचं. आत्ताच्या मुलांना हे नवीन नाहीये किंवा आता एक कुठेतरी ॲक्सेप्टेबल आहे. पण तू म्हणतो तू 90s मधनं आलाय, तो एरा वेगळा होता. बिलकुल. कसा स्ट्रगल होता? ही सुरुवात कशी आली की तुला स्वतःची ओळख कशी पटली? मुळात कसं असतं ना, लहानपणापासून तुम्हाला जाणवतं की तुम्ही थोडे वेगळे आहात. पण कसं असतं, लग्नाची गाडी गेली किंवा लग्नाच्या हॉलमध्ये गेलात की एक मुलगा आणि मुलगी असे 2 त्या रेडियमवाल्या हार्ट्समध्ये त्यांची नावं असतात. तुम्ही 2 मुलं किंवा 2 मुलींची नावं दिसत नाहीत तुम्हाला आणि तुम्हाला वाटतं की हे असंच आहे आणि हे असंच नियम आहे, तुम्हाला तसंच जावं लागतं. तुम्हाला जाणवतं हे काहीतरी चुकीचं आहे, पण ठीक आहे आपण तसेच असू, पण थोडा वेळ लागेल आपल्याला ते स्वीकार करायला. त्या पूर्ण लढाईमध्ये जी तुमची स्वतःशीच तुमच्या मनाबरोबर चालली असते, तुम्हाला तुमची उत्तरे मिळत जातात. एकतर जेव्हा मी या पूर्ण प्रोसेसमधनं जात होतो तेव्हा एकतर अशी खूप कमी लोकं होती जी ओपनली बाहेर आली होती की ते समलैंगिक आहेत किंवा ट्रान्सजेंडर्स आहेत. म्हणजे एक हिजडा किंवा किन्नर असणं ही गोष्ट वेगळी, पण आपल्या समाजाने समलैंगिकता त्याच्याशी जुळवली की समानार्थी शब्द बनवला, त्याच्यामुळे ते स्टिरियोटाईप तोडणं खूप डिफिकल्ट गेलं. म्हणजे आधी लोक मला म्हणतात, तुला तर बियर्ड आहे, तू कसा गे असू शकशील. पण समलैंगिकता ही माणसाचं रूप, शरीरावरचे केस किंवा रंग या गोष्टी ठरवून नसते. ती एक नैसर्गिक गोष्ट आहे, ती कोणासोबत कोणाच्या घरीही होऊ शकते. तर मला माहिती आहे, मी एकदम मराठी मिडल क्लास फॅमिलीमधला एकदम आदर्श मुलगा, म्हणजे शर्माजी का बेटा म्हणतात ना, तसं अभ्यासात हुशार, सगळ्या गोष्टीमध्ये. म्हणजे माझं उदाहरण बाकीचे लोक द्यायचे की त्याच्यासारखा बन. आणि आता नंतर ते उदाहरण खराब झालं, कारण की मी तो वेगळा बनलो जो समाजाला मान्य नव्हतं, कारण मी माझं अस्तित्व स्वीकारलं. आपण वेगळे आहोत हे तुला कसं जाणवलं? हे जाणवायचं म्हणजे मला आठवतं, मी 9वीत होतो आणि आम्ही विदर्भामध्ये वगैरे होतो, कारण माझ्या वडिलांची तेव्हा ट्रान्सफर झाली होती तिकडे आणि पूर्ण क्लासरूम हा मुलांचा होता. तर मला माझ्या क्लासमेटबद्दल आकर्षण पहिल्यांदा जाणवलं आणि मी म्हटलं काय आहे, पण ते तितकंच नॅचरल वाटायचं. म्हणजे रिसेसमध्ये ती मुलं बाकीच्या वर्गातल्या मुलींबद्दल चर्चा करायची आणि मी म्हटलं ह्यांच्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे, मी नॅचरल आहे. ते इतकं सर्वसामान्य होतं, पण उत्तरं नव्हती, कारण तिकडे सायबर कॅफेस नव्हते, लायब्ररीमध्ये अशी पुस्तकं नव्हती आणि खानदान की इज्जत हे खूप जास्त मोठं गोष्टीचं भांडवल केलं जातं, ते माझ्या माथ्यावर होतं. कारण वडील बँकर, शेतकरी सगळी लोक अवलंबून आणि समाजामध्ये इज्जत जास्त, त्यामुळे या गोष्टी बोलायच्या कोणाकडे आणि काय बोलायचं हे समजत नव्हतं. पुढच्या शिक्षणासाठी मी मुंबईत आलो आणि तेव्हा सायबर कॅफेचा जमाना होता. म्हणजे 10-20 रुपये देऊन अर्धा 1 तास. तर तसा मी कोपऱ्यातला एक PC शोधला आणि बघितलं इकडे तिकडे कोण बघतंय का, आणि जेव्हा मला खात्री झाली कोण बघत नाही आहे, मुद्दामून दुपारी जायचो, कारण दुपारी कोण नसायचं. तर तेव्हा मला गे, होमोसेक्शुअलिटी, LGBT हे वर्ड्स पण माहीत नव्हते. मग मी गुगलवर गेलो आणि मी म्हटलं काय टाईप करू. मग मी टाईप केलं की आय एम अ बॉय अँड आय लाईक बॉईज, आणि त्या एका हिटने, गुगल सर्चच्या हिटने मला जे असं मोठं भांडार ओपन झालं माहितीचं. मग मी अनेकदा सायबर कॅफेसमध्ये गेलं, मला जाणून घ्यायचं होतं की हे नैसर्गिक आहे का. त्याचं उत्तर मला पॉझिटिव्ह मिळालं की हे नैसर्गिक आहे. दुसरा प्रश्न की मी असं एकटा आहे का, कारण बाकीचे कोण दिसतच नव्हते असे लोक, आणि लोक खूप अंडरग्राऊंड तेव्हा तर जास्त जगायचे, आजही लपून छपून जगतात. आज थोडी जास्त विजिबिलिटी आहे, पण त्यावेळेला तर खूप जास्तच लपाछुपी व्हायची. दोन्ही उत्तरं पॉझिटिव्हली मिळाली. मग मी ठरवलं की आता घरी सांगायचं. मला वाटतं तेव्हा मी 17 का 18 वर्षाचं होतो आणि माझ्या घरी तसं एज्युकेटेड फॅमिलीजमध्ये पण प्रॉब्लेम्स होतात, हे एक उत्तम उदाहरण आहे. समाजाचं दडपण. हां, कारण की एकतर ही गोष्ट काय आहे ह्याच्याबद्दल खूप जास्त म्हणजे एक मुद्दा मांडेन मी, की मराठी फिल्म इंडस्ट्रीने ह्याच्यामध्ये खूप जास्त वाट लावली आहे. बेसिकली आपण म्हणतो तमाशाचं कल्चर वगैरे आपल्याला आहे, पण आपण दाखवलं की एक ती नाचा किंवा मावशीची एक कॅरेक्टर असायचं,
ते पात्र फक्त एका विशिष्ट पद्धतीने फेमिनाईन वागायचं. आणि लोकांना वाटतं, मराठी लोकांना, की समलैंगिकता म्हणजे ही समलैंगिकता ती असू शकते, नाही असं नाही, तशीही लोकं आहेत, पण ती फक्त त्याच्याशी लिमिटेड नाही. त्याच्या पुढे जाऊन वेगवेगळ्या बिहेवियर स्टाईलवाली लोकं आहेत. ते पुरुषी असू शकतात, बायकीही असू शकतात, त्याच्यामध्ये असू शकतात, पण आपण त्याला एका ग्लासमध्ये त्याला ठेवलं आणि म्हटलं की हे असंच आहे. ते तोडणं तेव्हाही मुश्किल होतं, अजूनही मुश्किल आहे, पण ते बऱ्यापैकी आपण रिकवर करतोय. नाही, पण मला इंटरेस्टिंग आहे की तू अगदी 16-17 वर्षाचा असताना तुला त्या लक्षात आल्यानंतर अनेक जण हिंमत करत नाही किंवा करेज करत नाही आपल्या फॅमिलीमध्ये सांगायची. ही हिंमत तू कशी केली? एकतर मी काही गोष्टीनं फॅमिलीपासून लपवल्या नव्हत्या, जे काही वाटत होतं ते सांगायचं, पण ही गोष्ट मला आतमध्ये खात होती. आणि मला वाटत होतं की जर ह्या गोष्टी लिगल आहेत, नैसर्गिक आहेत, अजून खूप लोक आहेत माझ्यासारखे. म्हणजे मी वाचलं होतं की अनेक माणसांमध्येच नाही तर ॲनिमल्स, प्राणी प्रजातीमध्येही, कीटक प्रजातीमध्येही समलैंगिकता आहे आणि ती खूप नैसर्गिक आहे, ह्याची नोंद आहे, हे सगळं सायंटिफिक आहे. मग आपण का लपवायचं जर आपण नैसर्गिक आणि जर आपण काही चुकीचं करत नाही आहोत तर. मग मी ठरवलं की घरी सांगायचं. मला अजूनही तो दिवस आठवतो आणि किती इंटरव्ह्यू दिले तो तसंच मला अंगावर काटा येतो, कारण कोणत्याही समलैंगिक व्यक्तीसाठी ही गोष्ट पार करणं सर्वात डिफिकल्ट गोष्ट आहे. कारण त्यानंतर तुमचं आयुष्य बदलतं, चांगलं किंवा वाईट, हे ज्याची त्याची परिस्थिती ठरवते. विचारावंसं वाटतं त्या एजमध्ये तू हिंमत केलीस. कारण मला एक गोष्टीची खात्री होती माझ्या आईबाबांबद्दल की मला लात मारून बाहेर काढणार नाहीत घराच्या. ही खात्री मला होती माझ्या आईवडिलांबद्दल. मग आम्ही असं डायनिंग टेबलवर मी, आई आणि बाबा बसलो होतो आणि मी म्हटलं की सांगायचं. तर मी म्हटलं की मला असं वाटतं, मी मुद्दामून असा शब्द वापरला कारण मला एकदम मोठा बॉम्ब न टाकायचा, छोटा बॉम्ब टाकायचा होता. म्हटलं मला असं वाटतं की मला ना मुलांबद्दल पण आकर्षण आहे आणि मला ना असं वाटतं प्रत्येक पॅरेंट्सना माहिती असतं त्यांचं मूल कसं आहे ते, वागणूक आणि हे इट्स जस्ट डोंट आस्क डोंट टेल. जोपर्यंत मुलगा येऊन किंवा मुलगी येऊन सांगत नाही ना की मी असं आहे की मला हा त्रास होतोय वगैरे, तोपर्यंत या गोष्टी स्वतःहून कोण बोलत नाही. ॲटलिस्ट मराठी फॅमिलीजमध्ये तर नाही बोलत अनफॉर्च्युनेटली. तर त्यांना माहिती होते या गोष्टी थोड्या बहुत की माझ्या वागण्याबद्दल वगैरे. आणि प्रत्येक पॅरेंट्सला कळतं याचं वागणं थोडं वेगळे, मुलं चिडवतात शाळेमध्ये वगैरे, या गोष्टी होत होत्या. पण जेव्हा मी ते ऑफिशियली कन्फर्म केला की हो मला आहे असं आकर्षण मुलांबद्दल, तर माझ्या आईची रिॲक्शन तर खूप हार्श होती आणि ती एक्सपेक्टेड पण होती. तर तिची रिॲक्शन होती झाला तेव्हा मेलास का नाही. आणि मला त्याचं बिलकुल सरप्राईज नव्हतं, बिकॉज टिपिकल आई, रागाच्याला राग, प्रेमाच्याला खूप प्रेम. पण वडिलांचे रिॲक्शन जास्त स्ट्रॉंग, कारण त्याने रिॲक्टच नाही केलं. आणि मी त्याला रूममध्ये कोंडून घेतलं आणि मी खूप रडलो. ह्याच्यासाठी नाही की मला खूप वाईट वाटलं, मी आनंदाने रडलो. मला असं वाटलं की मी खूप मोठं वजन कॅरी केलेलं आहे माझ्या डोक्यावर. फायनली मी कशात तरी मोकळं झालं. मी एक नेहमी प्रत्येकाला म्हणतो जे माझ्याकडे येतात ना गायडन्ससाठी की कमिंग आउट कसं करावं, तर माझं एकच असतं की हे असं आहे की तुम्ही एका जमिनीवरनं ना एका समुद्रामध्ये उडी मारता, त्याच्यामध्ये शार्क आहेत आणि वेगवेगळ्या गोष्टी ज्या तुम्हाला खाली खेचू पाहता, तुम्ही मागे बघू नाही शकत, कारण एकदा उडी मारली की तुम्हाला पोहावंच लागतं. समोर ते इंद्रधनुष्याचं बेट, इंद्रधनुष्य म्हणजे ब्राईडचं रेप्रेझेंटेशन, रेम्बो, तिथपण तुम्हाला पोहावंच लागतं, तुम्ही थांबू शकत नाही. ही जर्नी खूप लांब असते, संयम म्हणजे पेशन्सच लागतात. एकदा का तुम्ही त्या बेटावर पोचला जिथे आज मी आहे थँकफुली, तेव्हा तुम्ही जिंकलात आयुष्यात. आणि मला वाटतं ते मी केलं. पण मला ऐकायला आवडेल मग पुढे कसं त्यांनी एक्सेप्ट केलं? लोकांना ना असं वाटतं की समलैंगिक असणं म्हणजे लूजर व्यक्ती असणं, की म्हणजे हे काहीतरी ॲडिक्शन आहे, व्यसन आहे. म्हणजे तुम्हाला ॲक्च्युली दारू पिणाऱ्या, ड्रग्स पिणाऱ्या लोकांशी कम्पेअर करतात लिटरली, असं लोकांना वाटतं की ही लोकं म्हणजे काही वाईट संस्कार, वेस्टर्न पाश्चात्य संस्कृतीमधून आलेली, किंवा हे लाईफस्टाईल आहे, हे फॅड आहे, असं लोकांना वाटतं. मी हे दाखवून दिलं. मला एक गोष्ट कळली होती की मी एक माणूस म्हणून मी कसा आहे हे महत्त्वाचं आहे. माझी वैयक्तिक आवड निवड या सगळ्या गोष्टी खूप वेगळ्या आहेत. मी माझे सगळे काम कंटिन्युअसली चालू ठेवले. माझ्या ॲक्टिव्हिटीज, माझं जे ॲक्टिव्हिजम होतं, माझं अभ्यासामध्ये मी चांगला स्कोर करत होतो, त्या सगळ्या गोष्टी मी करत गेलो आणि माझे रँक्स मला मिळत होते. आय वॉज टॉपिंग माय डिपार्टमेंट. आणि त्यांना हे रिअलाईज झालं की हा मुलगा एवढा डिप्रेशनमध्ये असून हा कोणाशी बोलू शकत नाही आहे, तरी हा एवढा करू शकतो आहे, त्यामुळे हा व्यक्ती म्हणून चांगला आहे. अँड मी अनेक गोष्टी म्हणजे मी जे स्पेशल चिल्ड्रन असतात त्यांच्या शाळांमध्ये जाऊन डान्स शिकवायचो विदाऊट कॉस्ट. ते पैसे द्यायचे, मी त्या शाळांना डोनेट करायचो. त्यामुळे मी प्राण्यांच्या ह्याच्यामध्ये आय वॉज ॲक्टिव्ह विथ वर्ल्ड वाईल्ड फंड, आय वॉज ॲक्टिव्ह विथ पेटा. मी सगळ्या ॲक्टिव्हिटीज करत होतो.
त्यामुळे त्यांना कळत गेलं की हा व्यक्ती म्हणून चांगला आहे, हे गे असणं म्हणजे काही एकदम असं घाणेरडी गोष्ट नाही आहे ही त्याची. आणि त्यांनी मला वाटतं माझ्या पाठी जाऊन फॅमिली डॉक्टर्सना वगैरे कन्सल्ट केलं आणि त्यांनी सायंटिफिक अप्रोचच सांगितला आणि मग ते हळूहळू स्वीकार करणं सुरू झालं. तर ती म्हणजे जवळजवळ 5-6 वर्ष लागली या पूर्ण गोष्टीला. हो. पण मग हा संघर्षाचा काळ कसा होता? कारण आपल्या घरचे रिॲक्शन अशी होती, पुन्हा बाहेरचा स्ट्रगल होता. ॲज यू से की डिप्रेशनमध्ये होता, मेंटली खूप डिस्टर्बन्स असेल, खूपच मानसिकरित्या कसा तू स्वतःला प्रिपेअर केला सगळ्यासाठी? खूप जास्त चॅलेंजिंग असतं. म्हणजे मी फिल्म मेकर बाय ॲक्सिडेंट आहे असं म्हणतो. म्हणजे फिल्म मेकर मी एका अनफॉर्च्युनेट एका दुःखद घटनेमुळे मी फिल्म मेकर झालो. मला म्हणजे कधी प्लॅन नव्हता की व्हायचं असं. तर तेव्हा कसं असतं ना, जेव्हा तुमचे फॅमिली फ्रेंड्स सपोर्ट तुम्हाला करत नाही तेव्हा तुम्ही एक जोडीदार शोधता. पण 18-19 वर्षामध्ये तुम्हाला काय एवढं कळतं जोडीदार वगैरे. पण त्यावेळेला ती एक व्यक्ती पण तुमच्यासाठी खूप काही असते. ती अख्खं जग बनते कारण तुम्हाला ती समजू शकते कारण ती तुमच्यासारखीच आहे. तर आय मेट समवन, मी कोणाला तरी भेटलो एका इव्हेंटमध्ये आणि आम्ही एकमेकांना आवडलो. त्याने मला सांगितलं की तो मला न्यू इयर पार्टीमध्ये प्रपोज करेल सगळ्यांसमोर, विच इज डिसेंबर 2011-12च्या मधला 11-12चा न्यू इयरचा तो काळ होता. पण ते कधी झालंच नाही. म्हणजे माझी स्वप्न खूप होती पण ते झालंच नाही कारण की नोव्हेंबरमध्ये त्याचं अपघाती निधन झालं आणि त्याला शेवटचंही मला बघता आलं नाही. तर म्हणजे तर असं असतं ना की ही गोष्ट मला नेहमी मांडायला आवडते. तुमच्या लहान मुलाच्या हातचं कोणी खेळणं खेचून घेतं त्याला वाईट नाही वाटत, पण ते खेळणं खेचून कोणी तोडून फेकलं तर त्याला ते जास्त लागतं. तर माझा एकलौता सपोर्ट जो होता तोही मी गमावला आणि त्याला एका ट्रकने उडवलं होतं त्याच्या बाईकला. तर मला रात्री असं वाटायचं स्वप्नामध्ये, म्हणजे आवाज यायचे ट्रक्सचे. तर एक दिवस मी उठलो रात्री झोपेतनं आणि आय वॉज टॉकिंग टू समवन. तेव्हा फेक प्रोफाईल्स बनवायचो आम्ही कारण आमच्यात हिंमत नव्हती एकमेकांना आम्ही कोण आहोत ही आयडेंटिटी दाखवायची. तर त्याला मी म्हटलं मला ना माझं मन मोकळं करायचं आहे, तू मला ऐकशील का? तर तो म्हणाला की हो मी ऐकेन, पण तुला माझ्यासाठी या गोष्टी करायला लागतील, ज्या खूप चुकीच्या होत्या. म्हणजे असे अश्लील फोटो पाठवणं वगैरे. आणि ते करायला मी तयार होता कारण मला ऐकायला कोणच नव्हतं त्या. पण मी स्वतःला योग्य वेळेला थांबवलो आणि त्या संपूर्ण एक्सपिरियन्सवर माझी मी पहिली फिल्म बनवली. त्याचं नाव होतं लॉगिंग आउट. म्हणजे ती व्यक्ती त्या फेसबुकमधून लॉग आउट करते आणि ते गोष्टी थांबवते. आणि त्या पहिल्याच फिल्मला मला इंटरनॅशनल अवॉर्ड मिळालं आणि मी कम्पीट करत होतो अनेक इंटरनॅशनल आउटसाईड कंट्रीजमधल्या लोकांबरोबर. आणि मला त्यावेळेला स्लमडॉग मिलेनियरला ऑस्कर मिळालं होतं, ज्यांना साऊंड इंजिनियरसाठी रसल पोकटीनं त्यांच्या हस्ते ते अवॉर्ड मिळालं. अनुपम खेरनी ते अवॉर्ड मला दिलं आणि त्यानंतर मग मागे वळून नाही बघितलं मी. म्हणजे नंतर एक प्रोजेक्ट्स करले. आता मी ऑलमोस्ट 35 LGBTQ प्रोजेक्ट्स बनवलेत स्वतः. मला यूट्यूबकडनं कॉन्ट्रॅक्ट्स असतात की तुम्ही LGBT कंटेंट इंडियामध्ये बनवा. पण आता ह्या सगळ्यामध्ये ही जी जर्नी होती, ॲज यू से की घरच्यांनी खूप 5-6 वर्ष लागले. बाहेरच्या समाजातनं कशी तुझ्याकडे रिॲक्शन होती तुझ्याबद्दल? तर तू त्यांना कसं रिव्हील झालं ते हळूहळू? घरच्यांनी एक गोष्ट सांगायला सुरुवात केली की तू अटेंड कर इव्हेंट्स वगैरे, पण कोणाला सांगू नकोस त्या गोष्टी. म्हणजे सपोर्ट तसा हळूहळू सुरू झाला. पण एक फ्लॅशमॉब नावाची इव्हेंट असते, म्हणजे त्याच्यामध्ये काय असतं की लोक सडनली काय जागी जमतात, डान्स करतात आणि जातात. तर ती साऊथ एशियाची पहिली LGBT फ्लॅशमॉब इव्हेंट होती जी मुंबई प्राईडचा हिस्सा होती. मला डान्स करायला आवडतं आणि छोटासा म्हणून आणि मला सेकंड फर्स्ट रोमध्ये जागा मिळाली आणि ती मरीन लाईन्सला होणार होती. आता आम्हाला नव्हतं माहीत की तिकडे इतके कॅमेरेज वगैरे असतील. तिकडे गेल्यावर बघितलं म्हणजे इतके कॅमेरेज, इतके मीडियावाले, म्हणजे 40-50 कॅमेरेज असतील मोठमोठे. फ्रंट रोवरली लोक घाबरली कारण त्यांना प्रत्येकाच्या घरात माहीत नसतं. मी केली हिंमत, म्हटलं मी नाचेन फ्रंटला. आणि नेक्स्ट डे टाइम्स ऑफ इंडियामध्ये मोठा कलर फोटो आणि ते IBN लोकमत वगैरे तुमच्या त्याच्यावरही दाखवलं होतं ते. आणि असं ग्रँड कमिंग आउट खूप कमी लोकांना मिळतं. तर मी नशीबवान समजेन स्वतःला. टाइम्स ऑफ इंडियामधलं कमिंग आउट म्हणजे काय झालं. घरच्यांनी ते बघितलं. नेक्स्ट डे कॉलेजमध्ये मी गेलो नाही 2 दिवस. मला म्हटलं काय रिॲक्ट करतील. थर्ड डे आय हॅड टू गो सबमिशनसाठी आणि खूप छान रिस्पॉन्स. म्हणजे अरे छान डान्स केला, अरे आम्ही व्हिडिओ बघितला, वी आर प्राऊड ऑफ यू. घरच्यांना कळलं की त्यांना जनरली असं कोणा वाटतं ना की ही फेज आहे, ह्याच्यातनं हा व्यक्ती बाहेर पडेल, ही तात्पुरती वेळ आहे. पण जेव्हा एक व्यक्ती 5-6 वर्ष कंटिन्युअस स्वतःचं अस्तित्व दाखवते आणि त्या अस्तित्वाच्या कारणासाठी, कॉजसाठी भांडते, आवाज उठवते. एकतर माझ्या घरच्यांमध्ये पण ही समाज सुधारण्याची आवड आहे, आईबाबांमध्ये होतं. त्यामुळे मला कळलं की आता आम्हाला थांबवू शकत नाही, ह्याची कॉज आणि निवडली त्याचा तो. आणि आय वॉज अडल्ट बाय देन 18-21 वर्ष. त्यामुळे या गोष्टी होत्या. पण ज्या दिवशी मी पहिला अवॉर्ड जिंकून घरी आलो, आई म्हणाली आय एम सो प्राऊड ऑफ यू. तर त्याच ठिकाणी जेव्हा ती मला पहिले अपशब्द बोलली होती आणि मग आयुष्य बदललं. एकदा तुमचे घरचे म्हणतात की ती पाठीवरती हात ठेवून लढ म्हणा, ते आहे ना आपल्याकडे कविता, ते तसं झालं. आणि मग
एकदा तुमचे घरचे म्हणतात ना, म्हणजे रिलेटिव्स नाही इश्यूज होता या गोष्टीचा, म्हणजे इतकं की रिलेटिव्ज आणि बाकी लोकांकडनं की बागवे आडनाव पण वापरू नकोस, या गोष्टी फक्त पहिलं नाव वापर. पण जेव्हा घरच्यांनी म्हटलं की तो आमचा मुलगा आहे, आम्ही त्याला सपोर्ट करणार जसाही असेल, त्यानंतर मग ते आकाश ठेंगणं वाटायला लागलं आणि मग घरच्यांच्या सपोर्टमुळेच मी एवढं करू शकलो पुढे जे काही अचीव मी केलं. नाही, निश्चितच खूप प्रेरणादायी आहे. घरच्यांचा सपोर्ट मिळाला, पण मला आता ऐकायला आवडेल हा समाजाचा सपोर्ट कसा आला किंवा नातेवाईकांनी सुद्धा कसं स्वीकार आणि कशा प्रकारचा फेजला तुला सामोरं जावं लागलं टोमण्यांना? एक तर तोंडावर कोणी बोललं नाही, कारण की मी नंतर एकदाच म्हणजे मी BMM कोर्स केला. आधी तर मी खूप इंट्रोवर्ट होतो, पण त्या कोर्स नंतर म्हणजे आधी असं होतं की एक गाल मारलं तर दुसरा गाल पुढे करणं. आता तर असं की घरी जाऊन मारेन. तर तोंडावर कोणाची बोलायची हिंमत नव्हती, कारण की मी एकदम स्पष्ट आणि स्ट्रेट फॉरवर्ड होतं. मागणं काय बोलायचं ते मला ऐकायला येत नाही, कारण त्यांची हिंमत नाही माझ्यासमोर येऊन बोलायची, पण कळायचंच ह्याच्याकडनं त्याच्याकडनं. पण काय ना की आयुष्यभर इतके टोमणे लहानपणापासून सहन केले, तर त्या गोष्टी आता खूप जास्त छोट्या असतात आमच्यासाठी अनफॉर्च्युनेटली, की आम्ही त्या गोष्टी तितके कम्फर्टेबल आणि मुरून जातो ना की काही फरक नाही पडत. नाही तर सरप्राईज होतं की काय एवढं चांगलं होतं आपल्याबरोबर. अनफॉर्च्युनेटली असं आहे, बरंच आजही आहे. म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणी तर खूप सोपं आहे, पण आपण छोट्या गावात जर गेलो तर या गोष्टी म्हणजे अजून बोललं तरी लोक असे बघतात तुमच्याकडे, जसं म्हणजे एखादं एलियन आलं तर एलियन जास्त एक्सेप्ट करतील, पण या गोष्टीला नाही. प्रश्न मला विचारायचा आहे, तू ॲज अ सिटीमध्ये खूप वेगळी गोष्ट आहे आणि तू म्हणालास की कोकणातल्या एका खेडेगावातनं तू आलेला आहे, एका गावातनं आलेला आहे, तिथे कशी रिॲक्शन होती म्हणजे जेव्हा त्यांना कळलं, आणि त्यातून तुझ्या पालकांची कशी रिॲक्शन होती, कारण एक वेगळा सामाजिक दडपण असतं तिथे? बिलकुल. ह्याच्यामध्ये खूप मोठं योगदान माझ्या वडिलांचं आणि आईचं. वडिलांचं तर जास्त आता, कारण समाज त्यांना काय बोलत असेल या गोष्टी त्यांनी माझ्यापर्यंत नाही पोचू दिल्या. त्यांनी स्वतःच त्या बाहेरच्या बाहेर लढवून काढून टाकल्या. हा करतो ना त्याचं आयुष्य त्याला जगू दे. ऑलरेडी याच्या आयुष्यात इतके प्रॉब्लेम्स आहेत, आता मी अजून ॲड करणार नाहीत. हे त्यांचं योगदान, त्याच्यासाठी आय एम फॉर एव्हर थँकफुल. खूप खंबीरपणे. पण गावाला जाता, मी कोकणातला आहे, मालवणचा, मसूर आहे माझं गाव. तर गणपतीला आम्ही जातो दरवर्षी गावाला. मी मध्ये 4-5 वर्ष नाही गेलो, कारण मला हे होतं की लोक कसं बघतील, माझ्या वागण्याने मला जज करतील का त्यांना कळलं असेल या गोष्टी. कारण सोशल मीडियावर आम्ही मुलं जनरेशन कनेक्ट होतोच, त्यामुळे घरी कळलंच असणार प्रत्येकाच्या. गेल्या वर्षी मी बऱ्याच वर्षांनी गणपतीला गावी गेलो आणि यंग जनरेशन्सने ज्या पद्धतीने रिसीव्ह केलं मला, इवन गावच्या एका तिथे राहणाऱ्या लोकांनाही या गोष्टी कळल्या माझ्याबद्दल. पण त्यांना मी एक मुलगा, एक व्यक्ती म्हणून खूप आवडतो. अजूनही मला गेलं की माझ्यासाठी ती गावठी अंडी आणून देणार, भाजी बनवून देणार, सकाळी पेज आणून देणार. तर या गोष्टी होतात. आणि मला जे एक अवॉर्ड मिळाला 2019 तरुण तेजांकितचा, हा किस्सा मला सांगायला आवडेल. तर आमचे काका आहेत गावाला, तर त्यांच्याकडे आम्ही आरतीला गेलेलो गणपतीला. तर त्यांनी मला अभिनंदन केलं, आणि म्हणजे त्याला अवॉर्ड मिळून 3 वर्ष होऊन गेली होती, 3-4 वर्ष होऊन गेली होती. तर मी म्हटलं कशासाठी अभिनंदन? त्यांनी ना त्यांच्या पाकिटातनं ते माझं कात्रण कापून ठेवलेलं लोकसत्ता, तर त्यांनी दाखवलं की आम्हाला खूप अभिमान वाटतो की तू आमच्या गावचा आहेस आणि तू असं काम करतोय समाज सुधारण्याचा वगैरे. आणि मला वाटलं की आता वेळ बदलते, आणि ह्याच्यात मोठी गोष्ट ही असते की तुम्ही माणूस म्हणून जर एखाद्याला तुमच्या प्रेमात पाडलं ना, की तुमची वैयक्तिक आयुष्यात लोकांना काहीच घेणं देणं नसतं. म्हणून मी यंग लोकांना नेहमी सांगतो, जे माझ्या कम्युनिटीमधले आहेत किंवा नसतीलही, करिअरवर फोकस करा. इथं तुम्ही सक्सेसफुल झालात ना की मग, आणि आपल्याला भारतीय संस्कृतीमध्ये खूप चांगली आणि घाणेरडी दोन्ही गोष्टी आहेत. म्हणजे ही दुधारू तलवार आहे की इफ यू फायनान्शियली स्ट्रॉंग ना, लोकांना काहीच फरक पडत नाही. आणि हे खूप अनफॉर्च्युनेट आहे, कारण प्रत्येकालाच ते करणं पॉसिबल नसतं. प्रत्येकाचा एक वेगळा प्रवास असतो. मी ते करू शकलो, असं नाही की मी खूप मोठ्या फॅमिलीमधून आलो. हे जे काही कमवलं मी माझ्या मेहनतीवर हिमतीवर कमवलं, पण ते आहेच. तू आता म्हणाला की गावाला गेलास किंवा मसुऱ्यात, तिथे लोकांनी तुला कसं स्वीकारलं, तर काय रिॲक्शन होते? आणि तू म्हणाला की 3-4 वर्षांनी गेलास, त्याच्या आधी काही तुला वेगळी रिॲक्शन आली? आधी नव्हती, पण आम्हाला मनामध्ये इन्सिक्युरिटी असते, भीती असते की कोण काय म्हणेल. आणि मग कसं असतं ना की आम्ही एक सिच्युएशन अवॉइड करतो. एखादी घटना चुकीची घडली आणि मग ती मनाला लागते, आणि ते आयुष्य, म्हणजे मला 5वीत-6वीत असताना कोणी काय टोमणा मला तुम्हाला अजून आठवतोय, आणि तो मनात खोलवर रुतलाय. पण असं आहे की म्हणजे इतके फॉलोअर्स आहेत गावाचे, तर खूपच आहेत. गावात गेलं की मी रील बनवतो, ते व्हायरल होतात. मग अगदी रस्त्यावर जाताना लोक थांबवतात बाईक, तुम्ही नक्षत्र बागवे का, आम्ही तुम्हाला फॉलो करतो. आमच्याकडे ब्रिज आहे मसुरे बांदिवड्याला, जो कनेक्ट करतो, त्याच्यावर मी जातो सनसेट कॅप्चर करायला. तर जे मुंबईकर येतात गणपतीला, इतके थांबून फोटो बिटो काढणार माझ्याबरोबर, मंदिरात गेलं की ओळखणार. ते म्हणजे ते गावचं असं सेलिब्रिटी असल्यासारखं वाटतं मला, आणि ते खूप छान आहे, कारण त्या भीतीपासून ते इतक्या लेवल खूप जास्त. कारण हा जो प्रवास आहे,
म्हणजे तू हा कसा करेज केला? म्हणजे मला इतर लोकांसाठी सुद्धा हे खूप प्रेरणादायी असेल, की तू म्हणालीस की आधी जायला घाबरायचो मी समाजात किंवा गावाला किंवा व्हॉटेव्हर वेळेवर, आणि त्याच्यानंतर तू हा जो प्रवास होता, हे जे 3-4 वर्ष होते, का तुला वाटलं की आता ह्या वर्षी जावं आणि मला स्वीकारतील? हा जो प्रवास काय नेमका सांगशील? सर्वात पहिले एक्सेप्टन्स हा एक प्रवास असतो, तो सेल्फ एक्सेप्टन्सचा असतो. सेल्फ लव्ह आजकाल आपण ऐकतो, पण ही गोष्ट खूप खरी आहे. स्वतःच्या प्रेमात तुम्ही पडा. जेव्हा मी स्वतःला एक्सेप्ट पूर्णपणे केलं की मी असा आहे आणि मी बदलणार नाही, कोणाला प्रॉब्लेम असेल तर त्यांनी माझ्याशी संबंध ठेवू नये किंवा त्यांनी स्वतःचं मनोसरणी किंवा विचारसरणी बदलावी. मला वाटलं तेव्हा मी कम्फर्टेबल झालो खूप जास्त, कारण मी इंटरव्ह्यूज देणं सुरुवात केली होती. मी फिल्म्समध्ये काम करत होतो, मी रियालिटी शोज करत होतो, डिबेट शोज करत होतो न्यूज चॅनलवर. त्याच्यानंतर तो कॉन्फिडन्स वाढला आणि मला एक गोष्ट जाणवत होते की मी खूप पॉझिटिव्ह आणि चांगलं काम करतो आहे समाजामध्ये. त्यामुळे मला वाटत नव्हतं की कोणी मला काही नावं ठेवावी कारण मी असं आहे, किंवा मला मुलाचा हात पकडून रस्ता चालायला आवडेल, मला एका मुलाशी लग्न करायला आवडेल. हे माझं वैयक्तिक आयुष्य आहे. एक माणूस म्हणून माझ्या समाजात एक पॉझिटिव्ह योगदानच आहे आणि त्यासाठी मला रिस्पेक्ट करा आणि तेही करू नका, पण एक माणूस म्हणून मला एक स्वीकार करा. आणि हाच आमचा लढा आहे पूर्ण ह्या विचाराने तुला धीर आला की आपण खूप जास्त. म्हणजे मला वाटतं की लोकांना घाई करतात लोकांना सांगायचे. मी नेहमी म्हणतो 3 स्टेप्स आहेत कमिंग आउटच्या. कमिंग आउट टू युअर सेल्फ. तुम्ही स्वतःला आधी सांगा की मी असं आहे आणि मी एक्सेप्ट करतोय, स्वतःला स्वीकार करतोय. मग तुमच्या जवळपास लोकांना, म्हणजे फॅमिली, आई वडील, भाऊ बहीण आणि मग समाज. मी ह्या एक 3 स्टेप्स हळूहळू पार केल्यात प्लॅनिंग करून. त्यामुळे मी खूप कम्फर्टेबली हा पूर्ण प्रवास पार करू शकलो. पण अनेक अशी मुलं तुझ्यासारखी असेल किंवा तुझ्या कम्युनिटीमधली असेल, त्यांच्यासाठी सोपं नसतं. बिलकुल. म्हणजे आता मी जे तुझ्याशी बोलतोय तर कुठेतरी तुझं वाचन आहे किंवा तू स्वतःला कुठेतरी स्ट्रॉंग आहेस म्हणून हे सगळं झालं किंवा घरच्यांचा सपोर्ट, पण सगळ्यांनाच ही सिच्युएशन मिळत नाही. बिलकुल. मग त्यांनी नेमका तू त्यांना कसा सल्ला देशील? मुळात सिच्युएशन सगळ्यांना मिळत नाही, पण सिच्युएशन बनवावी लागते. बरेचदा असं होतं ना की मी कम्युनिटी खूप जवळनं बघितलं. आम्ही जवळ 15 वर्ष काम करतोय कम्युनिटी बरोबर. खूप लवकर सुरू केलं मी. ही लोकांना हातपाय गळून मोकळे होतात की नाही होणार. तुम्ही स्टार्टिंगलाच जर तुम्ही हार मानलेत ना की मग नाही. ह्यात मी जसं म्हटलं की हे संयमाचा गेम आहे पूर्ण. संयम, धीर, स्वतःवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आणि एज्युकेशन, शिक्षण. म्हणजे कधी कधी असंही होईल, चला असंही मानून चला तुमच्या घरचे तुम्हाला हाकलून दिले घरात. म्हणजे अनेक तृतीयपंथींबरोबर असंच होतं ना, ट्रान्सजेंडर्स बरोबर. साडी घालायला सुरुवात केली की आणि त्यांना रस्त्यावर भीक मागावी लागते, सिग्नलवर जाऊन टाळ्या वाजून. त्यांच्याकडे तो ऑप्शनच आहे. म्हणजे त्यांच्याकडे बलात्कार केला तर त्यांना कोण पोलीस कंप्लेंट पण घेत नाही. असे अनेक केसेस आम्ही बघितल्यात. पण जर एज्युकेशन तुम्ही केलं, म्हणजे बऱ्याच लोकांना काय आहेत की आमच्या कम्युनिटीमध्ये एक प्रॉब्लेम आहे, जो यंग जनरेशन सगळीकडेच आहे. शो शायनिंग, फॅशन, ह्याच्यावर पैसे उडवणं, आयफोन. माझ्याकडे बेसिक फोन पण नव्हता स्टार्टिंगला, पण मी सेव्हिंग करणं सुरुवात केली खूप लवकर आयुष्यामध्ये. एक चांगला जॉब, इन्कम सोर्स तयार केले स्वतःसाठी आणि मग माझं आयुष्य मी जगतोय. त्यामुळे मला कोणावर अवलंबून राहावं लागत नाही हातपाय पसरून की मला तुम्ही सांभाळा. मी स्वतःला सांभाळतो आणि आता मी वेगळ्या लोकांना हँडल करू शकतो आणि त्यांना मी काम देऊ शकतो. म्हणजे एकंदर जेव्हा बोलण्यात जाणवतं की तू मेंटली स्वतः स्ट्रॉंग आहे खूप जास्त. म्हणूनच मला विचारायचंय, पुन्हा एकदा तुला मी हाच प्रश्न विचारते, इतर मुलं नसतात ह्या कम्युनिटीमधली, मग त्यांनी स्वतःला कसं सावरायचं, कसं तू कसं गाईड करतो त्यांना? सर्वात पहिली गोष्ट जेव्हा मी केलं तेव्हा तर फ्रेंड सर्कल पण नव्हतं, कम्युनिटीमध्ये कोणी येत नव्हतं. आता सिच्युएशन खूप बरी आहे. आता मीडिया ओपनली बोलतंय, या गोष्टी लोकांना माहिती आहेत. LGBT काय हे लोकांना माहिती आहे. सर्वात पहिली गोष्ट एक फ्रेंड सर्कल तयार करा या आपल्यासारख्याच लोकांबद्दल. लोक काय करतात, म्हणजे मी खूप मोकळेपणाने बोलतो, शारीरिक संबंध ठेवतात, झालं आपल्या आयुष्यात परत तयार केली. तुम्ही फ्रेंड्स बनवा, इव्हेंट्स अटेंड करा, एक सपोर्ट सिस्टीम करा. उद्या तुमचे आईवडील जरी तुम्हाला सपोर्ट नाही करत तर ही लोक तुम्हाला सपोर्ट करणार आहेत, कारण आम्ही तुमचा स्ट्रगल समजू शकतो, कारण आम्ही त्या स्ट्रगलमधून गेलो आहे. त्यामुळे एक फ्रेंडली बॅकअप असणं खूप इम्पॉर्टंट आहे. सेकंड गोष्ट, अगेन असे करिअरवर फोकस करा. हे 4-5 जी वर्ष असतात, म्हणजे 21 ते 26, 27, ह्याच्यामध्ये जर करिअर तुम्ही इस्टॅब्लिश केलं ना तर पुढे आरामात जगायचं आहे. आणि हळूहळू राईट्स पण आपल्या बाजूने येतील. आता लोक त्याच्यानेही एकदम त्यांचा असा हिरमोड होतो की लिगली अजून मॅरेज राईट्स नाही आहेत, अडॉप्शन राईट्स नाही. म्हणजे अगदी गे व्यक्ती, मी सांगितलं मी गे आहे तर मी रक्तदान पण नाही करू शकत बाय द वे. हा, हे बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे. आम्हाला रक्तदानाचा अधिकार नाही आहे. अच्छा. आणि त्याचं कारणही सांगतो मी. असं एक चुकीची समजूत आहे की या लोकांमध्ये HIV प्रसार जास्त आहे, पण हे आकड्यांनी, गव्हर्नमेंटच्या आकड्यांनी चुकीचं ठरतं की विषमलिंगी म्हणजे स्ट्रेट हेट्रोसेक्शुअल लोकांमध्ये जास्त प्रमाण आहे, पण तरीही आम्हाला रेस्ट्रिक्ट केलं जातं. म्हणजे मी जाऊन करू शकतो तोपर्यंत मी सांगत नाही की मी घे,
पण जर मी गेलो हे माझं घड्याळ घालून किंवा प्राईड फ्लॅग घेऊन की मी गे आणि रक्तदान करायचं आहे, मला आतमध्ये एंट्री मिळणार नाही. तर इतका लेवलचा तो स्ट्रगल आहे. तो हळूहळू होईल क्लिअर. पण मला असं वाटतं ना, शेवटी ही तुमचं ते मन तुम्हाला तयार करावं लागतं की एक लढाई आहे आणि तुम्हाला उतरावंच लागतं. असं नाही की सगळं काय एक रात्री झोपलो, चांगलं स्वप्न बघितलं, उद्या उठल्यावर सगळं नीट होईल. नाही, ही आयुष्यभर लढाई आहे. म्हणजे मीही म्हणेन की मी एक त्या सक्सेसफुल पोझिशनवर आहे आणि माझ्याकडे सक्सेस म्हणजे काय, मी शांतीपणे रात्री झोपू शकतो. सकाळी उठल्यावर मला हा विचार नाही करायचा की मला स्ट्रेट वागायचं आहे, कोणाला कळलं तर माझ्याबद्दल. मी आहे तसा झोपतो, मी आहे तसा उठतो. तो ती सक्सेस माझ्यासाठी आहे आणि ती खूप डिफिकल्ट आहे भारतासारख्या देशामध्ये जिकडे LGBT एका वेगळ्या नजरेने बघितलं जातं. पण आता ह्याच्याबद्दल विचारतो, ॲज यू से की अनेक राईट्स नाही आहेत आणि त्याच्यासाठी तुझा एक वेगळा संघर्ष सुरू आहे. तर तो नेमका संघर्ष काय सांगशील? माझा पहिला संघर्ष सुरू झाला तो म्हणजे आर्ट्सच्या माध्यमातून. आपण मीडियावाली लोक आणि त्याच्यातनं माझं शिक्षण झालं. तर मी म्हटलं की ऑडिओ व्हिडिओ व्हिज्युअल्स, चित्रीकरण, चित्रपट, लघुपट याच्यातनं आपण जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो. माझं टार्गेट हे बाकीची लोकं नव्हतेच. माझं पहिलं टार्गेट होतं की माझ्या लोकांना मला समजून सांगायचं की असं असं आयुष्य जगा आहे, असं असं आहे, असं असं करायचं आहे. तर मी जसं मगाशी म्हटलं ऑलमोस्ट 35 प्रोजेक्ट्स मी केले आतापर्यंत आणि प्रत्येक प्रोजेक्टमध्ये एक मेसेज होता. तो मेसेज प्रेमाचा असेल, तो मेसेज स्वतःला सावरण्याचा असेल, तो मेसेज HIV संबंधीचा असेल, तो अनेक प्रकारचे मेसेजेस असतील त्याच्यामध्ये. तर त्याच्यातनं माझं ॲक्टिव्हिझम सुरू झालं आणि लोकांपर्यंत मी पोहोचत गेलो. नंतर हळूहळू प्राईड मार्चची संकल्पना असते ती म्हणजे मला खूप अभिमान वाटतो या गोष्टीचा की गुजरातसारख्या ठिकाणी, म्हणजे गुजरात राज्य, लोक म्हणायची इकडे प्राईड करणं डिफिकल्ट, तर तिकडे मी को ऑर्गनायझर झालं. गुजरातचा पहिला प्राईड आम्ही सुरतमध्ये केला, मग बरोद्यामध्ये केला, वसई विरारमध्ये आम्ही प्राईड आणण्याची कोणी विचार पण नव्हतं केलं. आणि आता या महिन्यामध्ये आम्ही ठाण्याचा पहिला प्राईड मार्च करतो आणि मी ती लीड करतो आहे टीम. आणि ह्याच्या मागचं कारण असं की आम्ही लोकांना दाखवतो की आमचं अस्तित्व तुमच्यामध्ये आहे, आम्ही या शहरांमध्ये पण आहोत. म्हणजे अनेकदा लोकांना असं वाटतं, आणि ह्याचा थोडासा दोष मी मीडियाला देईन की आपण असं रंगीबेरंगी चित्र दाखवतो प्राईडमधली, लोकांना वाटतं की हे लोक कुठे असतात मग बाकीचे 364 दिवस आजचे दिसत आहेत. आम्ही इतके नॉर्मल आयुष्य जगतो घाबरून. त्या दिवशी ती हिंमत वाटते कारण परमिशन वगैरे मिळेल, सगळं असतं, तो उत्साह असतो. पण अदरवाईज आम्ही तुमच्यासारखेच असतो, नॉर्मल कपडे, नॉर्मल आयुष्य, फक्त मनामध्ये भीती की कोणाला कळलं तर काय होईल. ती भीती काढण्यासाठी आम्ही ते पॅम्पलेट्स वगैरे वाटतो पूर्ण रॅलीमध्ये, आम्ही अवेअरनेस करतो. आम्ही कॉलेजेसमध्ये जातो, या संपूर्ण वीक मी कॉलेजेसमध्ये जातो आहे ठाण्याच्या. तिकडे आम्ही लोक स्टुडंट्स, कारण की यंग जनरेशन ती आहे, त्यांना पुढे समाज चालवायचा आहे. पण मग कशा प्रकारे रिस्पॉन्स मिळतो? खूप चांगला मिळतो आता आणि खूप जास्त, म्हणजे पोलिसांकडून पण इतकं छान सपोर्ट मिळतो, कॉलेजेसमधनं मिळतो. त्यामुळे मला वाटतं की जी होमोफोबिया आपण म्हणतो ना, होमोफोबिया म्हणजे समलैंगिक लोकांच्या विरुद्ध असणारी जी भीती किंवा तिरस्कार, ती ही शेवटची पिढी जी होती ती. आता म्हणजे तुम्ही जर होमोफोबिक असाल तर तुम्हाला लोक जज करतात की यू आर नॉट सो कूल. ही नवीन पिढी विचार करते आणि तुम्ही म्हणजे हे खूप फ्रेंडली वातावरण होतं आहे हळूहळू. त्यावेळेला नव्हतं. हा बदल मी बघितला आहे. स्पेशली सेक्शन 377 जे गेलं कलम, त्यानंतर खूप लोकांनी ओपनली बाहेर येणं सुरुवात केली. तू चांगला मुद्दा काढला. 377 कलम गेल्यानंतर मला तुला हेच विचारायचं का किती बदल झाला मुळात? खूप जास्त. म्हणजे उदाहरण देतो तुम्हाला की जेव्हा मी फिल्मची कास्टिंग करायचं, मी फिल्म मेकर होतो, मी ॲक्टर नव्हतो. पण तेव्हा ॲक्टरच नव्हते मिळायचे, मला ॲक्टिंग करायला लागायची स्वतःच आणि त्यामुळे मी ॲक्टर झालो. आता आम्ही जेव्हा फिल्म मेकिंगसाठी ऑडिशनसाठी कास्टिंग कॉल देतो तेव्हा एकेका रोलसाठी कम्युनिटीमध्येच आम्ही घेतो बाय द वे, कास्ट आणि पूर्ण क्रू. तर एकेका रोलसाठी 8 ते 10 ॲप्लिकेशन्स येतात, स्वतःहून येतात की आम्हाला घ्या म्हणून. मोठा बदल आहे, खूप मोठा. आणि 8 ते 10 म्हणजे काय झालं, आणि ही 8 ते 10 लोकांच्या घरी माहिती असतं कारण आम्ही इतक्या मोठ्या लेवलवर प्रोजेक्ट्स करतो. हा बदल आहे. आम्ही बघतो की आमच्या इव्हेंट्समध्ये लोकसंख्या आमच्या कम्युनिटीची वाढते, पार्टिसिपेशन वाढतं आहे, खूप लोक पुढे येत आहेत, कॉलेजेस पुढे येत आहेत, इव्हेंट्स करत आहेत. आणि समाज माध्यमांचं पण ह्याच्यामध्ये खूप जास्त अभिनंदन मीडियाचं की त्यांनी हे मुद्दे आणले वेळोवेळी. त्यामुळे खूप मोठी गोष्ट आहे ही. हा बदल होता आणि अजून चांगला होईल. पण मग हे सगळं झाल्यानंतर, म्हणजे हा बदल घडल्यानंतर तुझा काही वैयक्तिक असा वेगळा अनुभव आहे की जो शेअर करायला आवडेल तुला? म्हणजे प्रत्येक वेळेला एक वेगळा अनुभवच आहे. आणि आता मी तुम्हाला सांगेन, रिसेंटली मी स्त्रियांच्या मुद्द्यांवर पण काम करतो. तर म्हणजे जनरली कसं असतं की एक रिव्हेंज पॉर्न नावाची संकल्पना आहे, ज्याच्यामध्ये रिलेशनशिप तुटल्यावर तो एक्स बॉयफ्रेंड किंवा एक्स गर्लफ्रेंड
धमकी देते की तुझे प्रायव्हेट पिक्चर्सचे आपले ते मी इंटरनेटवर अपलोड वगैरे करेन. तर त्यासंबंधी मी बरेच वर्ष काम करायचं. 2 वर्ष आधी माझी एक रील व्हायरल झाली की मी कसं या केसेस हँडल करतो, कसं ते व्हिडिओज डिलीट करतो. म्हणजे एका रात्रीत म्हणजे 2 लाख फॉलोअर्स वाढले. ती 16 मिलियन व्ह्यूज वगैरे त्या रीलला मिळाले आणि माझा एक खूप मोठा आता म्हणजे कम्युनिटीपेक्षा माझा स्टेट लोकांचा बेस जास्त आहे फॉलोअर्सचा आता. आणि हीच गोष्ट मी म्हणतो की एक व्यक्ती म्हणून तुम्ही चांगले आहात ना, तुम्हाला लोक डोक्यावर घेतात. म्हणजे आय विल से दिस व्हेरी ओव्हर कॉन्फिडेंटली की आय एम वन ऑफ द मोस्ट लव्ड गे पर्सन इन इंडिया. वन ऑफ द मोस्ट गे. थँक्यू. तर समाजात बदल नक्की आहे. म्हणजे आधी म्हणजे माझं आता मी एक घड्याळ घातलं आहे. आधी मी ब्लॅक पट्टा वापरायचो. आता मला बिलकुल फरक नाही पडत कोण बघते की नाही बघते. आणि बघते लोक खूप छान आहे बघतात, अरे काय कॉन्फिडन्स आहे. हा बदल आहे. पण आता ह्याच्यामध्ये तुला विचारायचं की अनेक जण खिल्ली उडवणारे पण असतात, म्हणजे आजही तशी लोक आहेत, त्यांना नेमकं कसं टॅकल करतो मग तू? मला असं वाटतं की ॲक्शनला रिॲक्शन देणं खूप जास्त हे होतं. तुम्ही एक चांगला मुद्दा काढला. माझं एक मुख्य काम जे आता मी करतो ते म्हणजे स्कॅम एक्सपोजचं. आमच्या कम्युनिटीच्या विरोधात खूप जास्त गुन्हे घडतात आणि लोक पोलिसांकडे जात नाही कारण घाबरतात. घरी माहीत नसतं, जर घरी कळलं तर काय होईल. गुन्ह्याचं प्रमाण अत्यंत जास्त आहे. म्हणजे आता बाहेर वेट करतानाही मी एक केस हँडल करत होतो फोनवर बोलताना की मग माझं काम काय आहे की त्या व्यक्ती शोधून काढायच्या, त्यांना एक्सपोज करायचं. म्हणजे माझ्या रील्स इतक्या लोक म्हणजे आमची टीम आहे ती तिथे रील व्हायरल करते. लोक आणि इव्हन स्ट्रेट लोक पण शेअर करतात त्या रील आणि त्या लोकांना मी इतकं लाज आणेपर्यंत त्यांच्या समाजात त्यांचं नाव बदनाम करतो. माझ्या 2 व्हिडिओजने दिल्लीच्या केसेसमध्ये अरेस्ट झाली आहे अशा गुन्हे करणाऱ्यांना आणि आम्ही अनेक स्कॅम एक्सपोज केलेत. त्यामुळे जीवाला धोकाही आहे. म्हणजे हे काम सोपं नाही आहे कोणाचं. म्हणजे किती ड्रग्स रिलेटेड माफिया आम्ही उद्ध्वस्त केले, किती हे उद्ध्वस्त केले, कोण कधी येऊन काय करेल सांगता येत नाही. पण शेवटी प्रत्येकाला मरायचं, चांगलं काम करून मेलेलं बरं रॅदर दॅन लिव्हिंग अ टिपिकल लाईफ. त्यामुळे या गोष्टी आहेत. समाजमध्ये बदल करायचा असेल तर स्वतःमध्ये बदल करावाच लागतो. पण आता ह्या सगळ्यामध्ये मुद्दा असा विचारायचा आहे की ह्या सगळ्या आजीवस आहे की रक्तदान करू शकत नाही वगैरे अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. अशा कोणत्या गोष्टी तुला सरकारला काय नेमकी मागणी करायची, काय नेमकं तुझी इच्छा आहे की पुढे जाऊन आम्हाला पण अशा नॉर्मल आयुष्य जगता येईल असं? मुळात त्रास कसला होतो? आता याच गोष्टी आहेत. फॉर एक्झाम्पल गुन्हा जर एखादा घडला, आम्ही जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये जातो, म्हणजे मी नाही, जर समजा एखादी पीडित व्यक्ती गेली तर लोक पोलीस त्याला पहिला प्रश्न विचारतात, तू मुलाला कशाला भेटला? तिथनं सुरुवात होतं आणि त्या भीतीने किंवा त्या नजरेने किंवा तुच्छतेने तो प्रश्न विचारला जातो. त्यामुळे लोक डिस्करेज होतात आणि पोलिसांकडे जात नाही आणि गुन्हेगारीचं प्रमाण खूप वाढतं आहे. कारण हे लोक जे एक गँग जी टार्गेट करते ते दिवसाला एक टार्गेट करते. महिन्याला लाखो रुपये लुटतायत ते कम्युनिटीमधनं. आणि कोविडनंतर जास्त झालं असं आम्ही ऑब्झर्व केलं कारण लोकांचे जॉब्स केले. त्यामुळे इझी टार्गेट काय तर ही घाबरलेली लोक. त्यामुळे आम्ही ह्याच्याबद्दल आवाज उठवतो. मी माझ्याबद्दलच का बोलेन तर तृतीयपंथी ट्रान्सजेंडर जे आमच्याच कम्युनिटीचे हिस्सा आहेत, आम्ही तरी जॉब करू शकतो ना सर्वसामान्य ठिकाणी. आज त्यांना रिझर्वेशन आहे, आरक्षण आहे, पण त्याची किती ह्याच्यामध्ये रियालिटीमध्ये ते कन्वर्ट झालं हे बघण्यासारखं आहे. दिसतच नाही आहेत. म्हणजे आपण म्हणतो की रस्त्यावर टाळ्या का वाजून भीक मागतात, पण त्यांना कुठेच मग रोजगाराच्या संधी आणि त्यांना संधी मिळेल तर कोणाला आवडेल उन्हात उभं राहून टाळ्या वाजवायला? एवढा प्रत्येकाला जॉब करायला आवडेल ना, एक चांगलं आयुष्य जगायला आवडेल. या गोष्टी आहेत. भेदभाव किंवा टोमणे मारणं जो हा मुद्दा होता, ह्याच्या विरुद्ध काय लॉज आहेत आपल्याकडे की जर मला कोणी गुड, छक्का, गांडू असे शब्द जर बोलला तर मी जाऊन पोलिसांकडे कंप्लेंट केली तर मला त्याच्या विरुद्ध काय ॲक्शन घेता येईल हे खूप आपण कोरे आहोत या बाबतीमध्ये. मी तर अजून मॅरेज राईट्स, दत्तक हक्क ह्याच्याला टच पण नाही केलं आहे. ते तर अजून कोर्टात आहे. कधी होईल माहीत नाही, पण आमची इच्छाशक्ती आहे की ते होईल कधी ना कधी. बेसिक गोष्टी ज्या दैनंदिन आयुष्यात आम्ही झगडतो, रक्तदान असेल, भेदभाव असेल. आता कामाच्या ठिकाणी ऑफिसमध्ये किती लोकांचे ते पॉलिसी असतात डिस्क्रिमिनेशनच्या. आज स्त्रियांसाठी खूप पॉलिसीज आहेत. कोणी छेडलं तर काय केलं. एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची आहे, मुलांवर पण बलात्कार होतात, पण एकतर मुलं घाबरतात समोरून सांगायला कारण की तुमचं मॅनलीनेस, तुमचं पौरुषत्व क्वेश्चन मार्कमध्ये येतं. मग तू त्याला का भेटला, त्यानं तुझ्यावर बलात्कार का केला? आज पुरुषांवर रेपची बद्दल काय कायदा तर कायदा नाही आहे. आज जितके कायदे मिळाले आणि मी बिलकुल असं नाही म्हणणार की स्त्रियांना ऑफकोर्स प्रोटेक्शन मिळालंच पाहिजे, पण रेप ही संकल्पना आपण छोट्याशा बाटलीत टाकून बंद केली की स्त्रियांवरच रेप होतात. आमच्या तृतीयपंथी लोकांवर पण रेप होतातच ना.
पण त्यांच्याकडे फॅमिली सपोर्ट पण नाही आहे. आज एका मुलीवर जर बलात्कार झाला तर फॅमिली, मीडिया सगळे उभे राहतात त्याच्याबरोबर, आणि ते राहिलंच पाहिजे. पण आमच्या समलैंगिक तृतीयपंथी व्यक्तीवर जर बलात्कार झाला तर हे पण एक वास्तव आहे. लोक हसतात, अरे मुलावर रेप झाला, किती जोक आहे. हे इथनं ही मानसिकता बदलायची वेळ आहे. सेन्सिटायझेशनच नाही आहे. म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये मला जावं लागतं की स्कॅम्स झाले की मी त्यांना म्हणतो तुम्ही तयारच राहा, ते हसतील, मजा करतील, पण आपलं शेवटी आपलं फोकस करायचं की आपलं त्यांना पकडून द्यायचं त्या व्यक्तीनं. त्यामुळे जे काय ते मी देईन, तुम्ही शांत उभे राहा, वाईट वाटून घेऊ नका. इतकं आम्हाला सांगावं लागतं की तुमचा अपमान होणार आहे पोलीस स्टेशनमध्ये, इतकं आम्हाला त्या पीडित व्यक्तीला जी ऑलरेडी सफर करते मानसिक तयारी करावी लागते, कारण तेवढं आम्ही सफर करतोय हे, आणि हे नॉर्मल झालंय अनफॉर्च्युनेटली. मला असं विचारायचं आहे की अशा वेळी जेव्हा पोलीस कंप्लेंट करतात तो असा काही अनुभव आहे का वेगळा, किंवा तुम्ही एखादी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी कसं रिॲक्ट केलं तुम्हाला? ॲज यू से की काही लोक पॉझिटिव्ह घेतात पण खिल्ली सुद्धा उडवतात, मग तेव्हा तुम्ही कसं टॅकल करता ते? जनरली आम्ही दोन्ही उदाहरणं आहेत माझ्याकडे, मी दोन्ही उदाहरणं देईन. अनेकदा तर असं होतं की जेव्हा विक्टीम पहिल्यांदा एकटी जाते तर त्यांना स्वतः आम्हाला 1 तास फोनवर बोलून तयार करून त्यांना स्ट्रॉंग बनवून मोटिवेट करून पाठवावं लागतं. ते गेलं आणि मग ते त्यांचं ॲप्लिकेशन आपण देतो, असं असं झालं, आणि त्या ॲप्लिकेशनमधून तसं बघतात, त्या एका नजरेने तो कॉन्फिडन्स तुटतो आणि मग ते लोक घाबरतात. मग परत ते अपडेट घ्यायलाही जात नाही पुढे काय झालं त्या केसेसचं, आणि ह्यांचा कॉन्फिडन्स इकडे वाढतोय. तर आणि मी स्त्रियांकडनं ही माझी कंप्लेंट आहे. म्हणजे अनेक वुमेन पोलीस ऑफिसर्स मी बघितले आहेत, तर त्यांचे डेझिग्नेशन्स वगैरे मला माहीत नाही नक्की काय असते, बट मी बघितलं की मला असं वाटतं की स्त्रियांनी जास्त संवेदनशील असावं या मुद्द्यांबद्दल. लडका लडका क्यों मिळतं एक दुसरे को तुम लोग, अशा रिॲक्शन मी तोंडावर ऐकल्यात. तिकडे मी बसून डिबेट्सवर का आर्ग्यू करू शकेन, पण ती जागा नाही आहे, नाही ती वेळ आहे. ती उत्तरं कशी द्यायची लिगली कॉन्स्टिट्यूशन वाईज त्यासाठी मी सक्षम आहे, पण त्यावर एक पाऊल मागे घ्यावं लागतं, कारण की आपली गरज आहे. अनफॉर्च्युनेटली पोलिसांना सगळ्यांनाच प्रोटेक्ट करायचं या समाजातल्या प्रत्येक नागरिकाला, पण आम्ही थोड्या मागासलेल्या किंवा मागे पडलेल्या भरकटलेल्या समाजातला एका हिस्सातनं येतो, त्यामुळे आम्हाला कॉम्प्रोमाइज करावं लागतं. पण एक पॉझिटिव्ह केस पण आहे, म्हणजे विक्रोळीची आपल्या एक सगळी मराठी मुलं जी स्कॅम करायची 18 ते 20 वर्षाची, 30 लोकांचा ग्रुप होता. मी तो एक्सपोज केला, आणि तो राजकारण्यांचं पण थँक्यू म्हणेन मी, की मला सगळ्या पार्टीच्या लोकांची नावं घेणार नाहीत, आणि ते पार्टी म्हणजे त्यांचं एकमेकांशी पटत पण नाही. म्हणजे आता ते ही आघाडी, ते हे सगळं, त्या सगळ्यांनी मिळून मला हे एका ऑफिसमध्ये बोलवलं. त्यांनी आम्हाला लेटर लिहून दिलं की तुम्ही करा, आमच्या विक्रोळीचं नाव खराब होतं. त्यामुळे असंही झालं आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळं बघतोय चेंजेस. पण तेव्हा एक वेळ होती ना, म्हणजे 2000 साली वगैरे, की सगळं निगेटिव्हच होतं. आता पण 50-50 झालं आहे, आणि ते एक वेळ 80-20 होईल, 100% होईल, वेळ लागेल, पण आम्हाला पण थोडं हे ठेवावं लागेल. पण मला असं वाटतं गव्हर्नमेंटने या गोष्टी कराव्या, की सेन्सिटायझेशन काय असतं हे खूप जास्त गरजेचं आहे. म्हणजे स्त्रियांचे गुन्हे कसे हँडल करावे ह्याच्या बाबतीत सेन्सिटायझेशन खूप छान झालं. म्हणजे निर्भया केसनंतर तर बरंच छान झालं, पण अजून आता आपल्याला अशी केस हवी आहे का LGBTQ त्या लेवलची, की आपण त्याची वाट बघतोय का की हे सगळं व्हावं, हा प्रश्न आहे. जागृती निर्माण होणं जास्त गरजेचं आहे, खूप जास्त. पण सगळ्यामध्ये आता खूप असा वेगळा ह्याच्यात मुद्द्याला हात घालते की ठीक आहे, ती मुलं येतात LGBTQ किंवा स्वतःला गे असणारी मुलं किंवा त्याची जाणीव झालेली मुलं येतात, तुझ्याकडनं सल्ला घेतात, पण या सगळ्यामध्ये तू त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचला आहेस का, किंवा त्यांची नेमकी कशा प्रकारे रिॲक्शन असते, किंवा त्यांचा काही वेगळा अनुभव आहे का? खूप जास्त. आणि आमच्याकडे ग्रुप आहे बाय द वे, स्वीकार म्हणून. आमचे जे पालक आहेत ज्यांनी आम्हाला स्वीकारलं आहे म्हणून ते स्वीकार ग्रुप, ते हँडल करतात त्या जनरली. म्हणजे एक पालक जेव्हा एका पालकांशी बोलतो तेव्हा ते पालक स्वतःहून पुढाकार घेतात. पुढाकार मोठा ग्रुप आहे, म्हणजे जवळजवळ 450 पॅरेंट्स त्या ग्रुपचा हिस्सा आहे. तर आणि माझे प्रत्येक NGO, प्रत्येक असोसिएशन्स जे आहेत ग्रुप्स मुंबई देशामध्ये, त्यांच्याशी मी चांगले संबंध ठेवले, कारण एखादी केस माझ्याकडे आली मग तिकडे मी डायव्हर्ट करू शकतो. पण अनेकदा मी बोललो आहे पॅरेंट्सशी, म्हणजे मराठी कुटुंबांमध्ये मी बोललो आहे जाऊन. त्यांना असं वाटतं की अरे हे मराठी कुटुंबांमध्ये हे नसतं, हे सगळं फॉरेनचं हाय क्लास लोकांचं, म्हणजे असेही असतात, आमच्या चाळीमध्ये असं नाही होऊ शकत. पण त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटायचं, बोलायचं, स्वीकार करतील न करता वेगळी गोष्ट, पण त्यांना कळलं पाहिजे की ही व्यक्ती नॉर्मल आहे, आपल्यासारखीच मराठी छान बोलते, खाली मांडी घालून जेवायला बसते, नॉर्मल आहे, करिअर करते, आणि ही व्यक्ती समलेंगी की माझा मुलगा ह्याच्यासारखाच होऊ शकतो, ह्याच्यासारखं होऊ शकतो. या गोष्टी आम्ही केल्यात. अनेकदा रिस्पॉन्स मिळाला आहे, अनेकदा नाही मिळाला. माझी आई जेव्हा हयात होती तीही करायची या गोष्टी, अनेक पालकांशी बोलायची. माझे वडीलही करतात, जेव्हा कधी अशा केसेस आल्या की बोलतात पालकांबरोबर, कारण शेवटी इट्स अ बिग कॉज. म्हणजे याच्यामध्ये खूप अनेक पैलू आहेत, अनेक पदर आहेत,
वेगवेगळ्या लेवल्सवर आहेत. म्हणजे अशाही केसेस आहेत की अनेक गे पुरुष सामाजिक आणि कुटुंबाच्या प्रेशरमुळे मुलींची लग्न करतात. तोही ग्रुप मी चालवतो. त्यावेळेला माझ्या कम्युनिटीच्या विरुद्ध उभं राहावं लागतं आणि तेव्हा आम्ही मुलींच्या बाजूने उभं राहतो. म्हणजे कोविडमध्ये तर केसेस इतक्या वाढल्या. आमचा एक ग्रुप आहे कीर्तिदा म्हणून, ज्या लेडीज विक्टिम्स आहेत गे मॅरेजेसच्या. त्यांना कळतं की त्यांचा हजबंड गे आहे. समाजाच्या दडपणापायी ती लोकांना समाज, परिवार, वंश, एकुलता एक मुलगा. म्हणजे ही गोष्ट खूप लाजेने सांगावी लागते मला बिलकुल अभिमान नाही या गोष्टीचा की आमच्या कम्युनिटीमधली मॅक्सिमम मुलं हेच म्हणतात, शादी तो लडकी से ही करनी आहे ना. तर मी मुलींना नेहमी म्हणतो, बाबा विचार करा, 10 ठिकाणी विचारा आणि मग लग्न करा. कारण भली ती माझी कम्युनिटी, पण जे योग्य त्याच्या बाजूने मी उभं राहणार. मग अशा मुलींच्या मागे तुम्ही कसे उभे राहता? पण त्यांना आम्ही लिगल सपोर्ट देतो फ्री ऑफ कॉस्ट. त्यांना आम्ही मेंटल सपोर्ट देतो फ्री ऑफ कॉस्ट. आम्ही प्रत्येक कॉजला हे करतो. त्यांना आम्ही या ग्रुपशी कनेक्ट करतो, त्यांना गाईड करतो की कसं या लग्नातनं बाहेर पड. आपल्याकडे ना कायदा खूप रखडतो, म्हणजे घटस्फोट घ्यायलाही खूप वेळ लागतो. तर आपण गोडी गुलाबीने म्युच्युअल डायव्होर्स कसं करता येईल या गोष्टी त्या लेडीज जास्त चांगल्या बोलू शकतात. शेवटी एक पुरुष म्हणून मी त्यांच्याशी किती चांगलं हे बोलू शकतो, मी एक भाऊ म्हणून त्यांचा बनून बोलू शकतो, पण शेवटी एक स्त्रीला जास्त समजावून सांगू शकते की जी स्त्री या सिच्युएशनमधनं गेली आहे ऑलरेडी. तर हा संघर्ष आहे, त्यामुळे हाही कॉज आम्ही हँडल करतो. पण मग अशी, कारण हे तू खूप महत्त्वाचा मुद्दा मांडलास की अशी फसवणूक खूप मोठ्या प्रमाणात खूप होते. जास्त. मग अशा मुलांच्या बाबतीत, ठीक आहे, ते तुमचे एका LGBT कम्युनिटीमधले असते, पण त्या मुलांच्या बाबतीत मग तुम्ही काही कठोर पावलं ऑफकोर्स घेतो. कारण जस्ट बिकॉज ते आमच्यातले म्हणून त्यांची बाजू नाही घेणार आम्ही. जे खरं आहे, जे योग्य आहे त्याच बाजूने असतं. तर कधी कधी तर असं असतं की आम्ही कोर्टात जरी तयार असतो की ह्याच्या विरुद्ध साक्ष द्यायला, म्हणजे आमच्या समूहातल्या लोकांच्या विरुद्ध आम्ही साक्ष देऊ शकतो. कारण तुमची भीती किती तुमच्या प्रेशर असो, तुमची भीती, तुमचा खानदानाचा वंश, तुमच्या परिवाराची, समाजाची एक्सपेक्टेशन्स तुमच्याकडनं जे आहेत, त्यासाठी तुम्ही ही मुलगी खेळणं नाही. तिला तिचं आयुष्य, तिला तिची स्वप्न आहेत आणि तिच्या स्वप्नांबरोबर तिच्या आयुष्याबरोबर खेळण्याचा अधिकार कोणालाही नाही, आमच्या लोकांनाही नाही. त्यामुळे आम्ही या विरोधात आवाज उठवतो. खरं तर खूप सारं बोलण्यासारखं होतं, पण सगळं तुझ्या बोलण्यातनं मला एक एवढं छान जाणवलं की ती LGBT कम्युनिटीसाठी जी तुझी तळमळ आहे, जी क्रांतिकारक करायला जातोयस, त्याच्यामध्ये तू एक उत्तम माणूस आहेस. थँक्यू. खरं तर. आणि त्यामुळे कुठेतरी तू रोल मॉडेल आहेस, अगदी सगळ्यांसाठीच एक रोल मॉडेल आहे. मला सांग, काय नेमकं या सगळ्या मुलांना, एक तरुणांना तुला सल्ला द्यायचा आहे? मी सगळ्यांनाच म्हणेन, म्हणजे आजकालची तरुण पिढी, कम्युनिटीची असो किंवा आउट ऑफ कम्युनिटीची असो, बरेच जास्त मी ऑब्झर्व केलं की डिप्रेशनमध्ये, सामाजिक जी रॅट रेस आपण म्हणतो ना, सामाजिक हे की कंपॅरिझन आणि एक्सपेक्टेशन्स, परत त्याच्यामध्ये जात, धर्म, रंग, शरीराचा आकार, ह्याच्यामुळे जजमेंट्स होतात. आता मी एक छोटीशी गोष्ट सांगेन की माझा जन्म डोंबिवलीचा आणि मी एकदम घाबरट व्यक्ती, म्हणजे कोणी मला बायल्या किंवा असं काही म्हणतं मी लांब पळून जाईन. आज ती व्यक्ती, म्हणजे डोंबिवली ठाणे जिल्हा, त्या ठाणे जिल्ह्याला पहिला प्राईड मार्च होस्ट करणार आहे. हे मी केलं कारण मी स्वतःवर प्रेम केलं, मी स्वतःला एक्सेप्ट केलं की मी आहे आणि स्वतःवर काम केलं. मला हेच म्हणायचं आहे की तुम्ही दुसऱ्याशी कम्पेअर करू नका. तुम्हाला ते नाही बनायचं आहे, तुम्हीच बना. दुसरे तुम्ही नाही बनवू शकत, तुम्हीच तुमचा बेस्ट व्हर्जन बनवू शकता. आणि मी केलं तर मला तर खूप कमी सपोर्ट होता. आजकाल तर खूप जास्त सपोर्ट आणि सामाजिक माध्यम अवेलेबल आहेत, तुम्ही माझ्याहून बेटर करू शकता. त्यामुळे लोक काय म्हणतात की वो 4 लोग क्या कहेंगे, ते 4 लोकही अजून विचार करतात की बाकी के 4 लोग क्या कहेंगे. तुम्ही बस तुमच्या आयुष्यावर फोकस करा, रिस्पॉन्सिबली आयुष्य जगा आणि सक्सेस इज ऑल युअर्स. निश्चितच खूप छान वाटलं आणि भविष्यातील सुद्धा सगळ्या प्लॅनसाठी सुद्धा श्रेष्ठ महाराष्ट्राकडनं खूप खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. एका छान व्यक्तीशी आज आपण गप्पा मारलेल्या आहेत. त्याच्या कम्युनिटीबद्दल बोलत असताना तो किती माणूस म्हणून छान आहे हे सुद्धा आपल्या नजरेत समोर आलेलं आहे. त्यामुळे उत्तम असा रोल मॉडेल सुद्धा तो आहे. या चर्चेमध्ये आपण इतरही लोकांशी अशा चर्चा करणार आहोत, पण इथेच थांबूया. पाहत राहा श्रेष्ठ महाराष्ट्र.